प्रश्न विचारू तुला? बघ, आज शिवाने जे काही केलं त्याचा राग आला का तुला? ती करायची गरज नव्हती ती. पण तुला राग आला का? हे बघ, तिने उगाच ते सगळं. पण तिने तिच्या पद्धतीने तुझी मदत केली. अगं हो, पण बघ, तिने मुद्दाम नाही ना केलं. हा नेहा, मला एक गोष्ट कळत नाही, तिला जे काही वाटतं तिला कंट्रोल का करता येत नाही? त्या दिवशी पण तेच झालं. तुला आठवतंय त्या पक्या गुंड्याबरोबर जेव्हा फाईट झाली होती तेव्हाही असं काही झालं नसावं ना? म्हणजे तिने मुद्दाम केलं नसेल ना? ऐक ऐक ऐक, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे प्रूफ आहे. त्या पक्या गुंडाबरोबर तिचा फोटो आहे, ती त्याला पैसे देतीये. मग आता ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? नाही, मला नाही वाटत असं काही असेल. कदाचित ना आपण जरा लवकर डिसिजन घेतला. आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता तिच्यावर, नाही का? मला एक गोष्ट सांग, मग तिने पैसे का दिले? असेल काहीतरी कारण. असं कसं कारण असेल नेहा? हे बघ, एकमेव ह्याचं कारण आहे की तुला खरंच वाटतं की त्या गुंडाला पैशांची गरज होती. नाही, त्यांनी शिवाचं काम केलं होतं म्हणून शिवा त्याला पेमेंट करत होती. दॅट्स इट. हे एकमेव कारण आहे त्याच्या मागचं. आणि आज जे काही घटना घडल्यात त्यांनी जर समजा तुला असं वाटत असेल की माझा शिवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तर असं काही नाही. मला एक गोष्ट कळत नाही की आज जे काही झालं ते होऊ द्यायचं होतं ना. मध्ये पडायची काय गरज होती? तिला काय वाटतं मी हँडल करू शकत नाही? काय फार काय झालं असतं? मी मार खाल्ला असता. मला खाऊ दे ना, मी डील केलं असतं माझं. नाही, मला नाही असं काही म्हणायचं. मी आपलं जे वाटलं ते मी बोलले. ठीक आहे आशू, मी येते. मला उशीर होते. ओके आहेस ना? हा, मी ओकेच आहे. अरे तो ओकेच असणार ना, कशाला काय होणार आहे त्याला? नाही म्हणजे मुळात कसं आहे, आजचा दिवस एकदम छान गेला ना रे. महत्वाचं म्हणजे काय तर पत्रिका देवासमोर ठेवून झाल्या. म्हणजे आता कसं एकदम छान होईल ना. थोडक्यात काय, संक्रांत फळली. हा, आता फक्त जरा ते सुहास, जाऊ दे ना, सोड. नको तो विषय. काय ना, तो विषय काही संपणार नाही आणि त्या शिवाचं आपल्या कार्यात विघ्न आणणं पण संपणार नाही. आणि तसंही ना, आज जे काही झालं ना, तो पण तिचा स्टंटच असणार आहे. जाऊ दे तो विषय, नको. नाही पण कीर्ती, शिवाचं प्रेम आहे आशूवरती आणि प्रेमात त्याग महत्वाचा असतो. त्याग आणि ती इतरांनी तिच्यासाठी त्याग करावा अशी मुलगी आहे ती. तिचं प्रेम त्याग हे एका बाजूला, पण मला काही आज तिचं तिथे येणं आवडलेलं नाहीये. एक मिनिट, कोणाला आवडलंय? कोणालाच आवडलेलं नाहीये. आशू, तुला तरी आवडलंय का? बघतोयस ना सुहास, बिचारा डिस्टर्ब झालाय आणि तिकडचं वातावरण बिघडलं ते वेगळंच. काय ना, ती मुलगी आपल्या आजूबाजूला जरी आली आणि घरी जरी आली ना, तरी पण अशांतता पसरते, वातावरण बिघडतच. आणि कीर्ती कसं आहे ना, शिवा इथे आपल्या घरी होती तेव्हा ती आशूच्या आजूबाजूला असणं समजू. ऐक ना बस, या विषयावर नको बोलायला ताई. हो सॉरी आशू. सुहास, नको तो विषय. मीच मूर्ख आहे. मीच विषय नाही काढायला पाहिजे. काय ना, तिचा विषय निघाला ना की मला पण त्रास होतो आहे. ते सगळं जाऊ दे. हे बघ, काय आणलंय तुझ्यासाठी. हलवा तुला आवडतो ना, घे. छान झालाय. कीर्ती, मला हलव्यावरून आठवलं, मी नेहाला ना बरेच दिवस ऑब्झर्व करतोय. एकदम स्मार्ट मुलगी आहे. हो, खरंच सुहास. म्हणजे आता आजच बघ ना, तिने घरातलं सगळं कसं छान सांभाळून घेतलं. अरे, स्वयंपाकाचं पण तिनेच सांभाळून घेतलंय. हो.
आशू आवडलं ना तुला? फार सुंदर आहे. खा ना मग अजून. खातोय की. शिवा अगं अजून किती दिवस शांत राहायचं? काहीतरी चांगलं होईल या आशेवर. नेहा तू का पॅनिक होते? तुला कळत नाहीये का काय होतंय ते? आशू त्याच्या मनातून हळूहळू लग्नाला तयार होत चाललाय. आज त्याने सगळ्यांसमोर हेच सांगितलं. काय झालंय? माझं बोलणं झालं आशूशी आणि मला नाही वाटत की तो त्याचं मत बदलेल. तुला माहितीये आशूला त्या फाईट बद्दल पण असं वाटतंय की ती तू मुद्दाम घडवून आणलीयस मला हार्म करण्यासाठी. हे बघ शिवा, आशूच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी तुला सत्य शोधून काढावं लागेल. हे आपण दोघी बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. त्याच्या डोळ्यासमोर प्रूफ दाखवायला हवा. करते प्रयत्न. शिवा प्लीज जे काय करायचे ते लवकरात लवकर कर. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे आणि आता प्रयत्न नाही रिझल्ट आणायला लागणार आहे. आठवडा राहिलाय फक्त, नाहीतर माझं लग्न होईल आणि ते मला नाही करायचंय. कारण आशूच्या आयुष्यातली शिवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही.